सुधागड तालुका मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात साजरा। गुणवंतांचा मराठा समाजाकडून सन्मान। रायगड ओव्ही न्यूज। सुधागड पाली। सुधागड तालुका मराठा समाज यांच्या वतीने गेली 35 वर्ष सुधागड तालुक्यातील 10वी आणि 12वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो। यावर्षी फेब्रुवारी-मार्च 2026 या शैक्षणिक वर्षाचे 10वी आणि 12वी कॉमर्स, विज्ञान व कला व पदवी BA, BCom, BSc मध्ये तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व जाती धर्मातील विद्यार्थी तसेच 10वी परीक्षेमध्ये 70%, 12वी मध्ये 60% व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या सुधागड तालुका मराठा समाजातील सुधागड तालुक्यात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे 10वी व 12वी परीक्षेमध्ये 80% व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या तालुका बाहेर शिक्षण घेतलेल्या सुधागड तालुका मराठा समाजाच्या आजीव सभासदांच्या पाल्यांचा अशा एकूण 150 विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी पाली येथील मराठा समाज भवनातील स्वर्गीय स साजेकर सभागृहात सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे राज्यसभेचे माजी खासदार माननीय श्री धैर्यशीलदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, वकील होतीलच असे नाही तर येणाऱ्या काळातील करिअरच्या संधी शोधून व्यक्तिमत्व विकासासाठी कौशल्य विकास आधारित कोर्सेस करावेत। तसेच त्यांनी सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या संस्थेच्या सुरू असलेल्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असलेले पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। याप्रसंगी पाली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर व माजी नगराध्यक्ष आरिफ मनियार हे उपस्थित होते। आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री धनंजय साजेकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्या वतीने कौतुक करून अभिनंदन केले। विद्यार्थ्यांनी कम्फर्ट झोनमधून बाहेर होऊन नवीन संधी शोधाव्यात व सर्व चांगले बदल स्वतः पुढाकार घेऊन करावेत व आपले जीवन घडवावे असे सांगितले। यावेळी सुधागड तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व बाकी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेकडून धनादेश, समाजाचा लोगो असलेली बॅग, रजिस्टर, फोल्डर, पेन इत्यादी त्यांच्या वर्गवारीनुसार तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरणाचा संदेश देत एक झाड येऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधागड तालुका मराठा समाजाच्या शिक्षण समितीचे प्रमुख प्राध्यापक संतोष भोईर यांनी केले। याप्रसंगी सुधागड तालुका मराठा समाजाचे कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर, सरचिटणीस सुजित बारसकर, खजिनदार श्री योगेश मोरे, सुधागड तालुका मराठा समाजाचे मुख्य कार्यकारिणी संचालक, संचालिका, विभागीय अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य, विविध स्थापित समिती पदाधिकारी व सदस्य, शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व समाज बांधव, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण समितीचे सुचीर खाडे सर यांनी गुणगौरव समारंभासाठी ज्या दानशूर समाज बांधवांनी आर्थिक योगदान दिले त्यांची नावे वाचून दाखवली तर गुणगौरव झालेल्या विद्यार्थ्यांची नावे शिक्षण समितीचे जनार्दन बिलाळ यांनी जाहीर केली। मराठा समाजाचे आभार व्यक्त करत विद्यार्थिनी व पालक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली। या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन संचालक नरेश शेडगे सर व कणघरे सर यांनी आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधागड तालुका मराठा समाजाच्या शिक्षण समितीच्या पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली। समाजाचे कार्याध्यक्ष निंबाळकर सर, समाजाचे सरचिटणीस सुजितजी बारसकर, त्यांच्या मुलीचा मगाशी सत्कार झाला, तिला 90 पेक्षा जास्त चांगले मार्क मिळालेले आहेत। समाजाबरोबर ते घरचं पण काम थोडं थोडं करत असतात असं दिसतंय का मॅडम? तुम्ही सगळा अभ्यास घेताय? बर। समाजाचे खजिनदार योगेशजी मोरे, त्याचप्रमाणे सर्व संचालक, संचालिका इथे उपस्थित असलेल्या, त्याचप्रमाणे आपल्या विविध स्थापित कमिटीचे प्रमुख, त्यांचे सभासद, शिक्षण कमिटीचे हा जो कार्यक्रम आयोजित केला ते शिक्षण समितीचे प्रमुख आपले भोईर सर आणि सर्व समाज बांधव, पत्रकार, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सगळ्यांना माझा नमस्कार आणि विद्यार्थ्यांना गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून। जागेत का सगळे? कंटाळले का? नाही। विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा सुधागड तालुका मराठा समाजासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। संस्थेची स्थापना 1991 साली झाली। 91 पासून आज तागत म्हणजे शेवटपर्यंत असलेले आमचे
एकच एकमेव संचालक आहेत इथे घायले अण्णा, आज इथे उपस्थित आहेत. 91 पासून त्यांनी हा कार्यक्रम चालू केला. त्यावेळेचे मांढरेदादा अध्यक्ष होते, महाले पाटील, मांढरेदादा हे लोकांनी सगळ्यांनी तळेकर सर असतील, मेणे गुरुजी असतील, या सगळ्यांनी हा कार्यक्रम उपक्रम चालू केला 1991 साली. गेले 35 वर्ष विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव आपण करतोय आणि विद्यार्थ्यांना या निमित्ताने प्रोत्साहन देतोय. याबद्दल मला खरोखर मनापासून अभिमान आणि आनंद झालेला आहे. आज आपण तुम्ही सगळे इथे जे जमलोय ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी जमलेला आहे. जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक यांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. त्यांच्याकरता एकदा सगळ्यांनी टाळा जरूर वाजवा. विद्या हे खरं धन आहे. शिक्षण किंवा विद्या हे खरं धन आहे. ते कोणी चोरू शकत नाही. विद्या चोरून घेऊ शकेल का तुमच्याकडनं? कोणी नाही घेणार, बरोबर ना? विद्या तुम्ही वाटलीत किती तरी ते आपल्याकडनं कमी होत नाही. म्हणजे ज्ञान कोणाला दिलं तर आपल्याकडचं कमी होत नाही आणि ते माणसाच्या अखेरपर्यंत तुम्हाला चांगलं शिक्षण जर घेतलेलं असेल तर तुम्हाला पुढे घेऊन जातं. हे विद्येचं महत्व आहे, बरोबर? आज ज्यांचा सत्कार झालेला आहे या लोकांनी केवळ गुण मिळवलेले नाही तर त्याच्या मागे त्यांचे कष्ट, जिद्द, मेहनत, शिस्त, संयम आणि आत्मविश्वास हे गुण त्याच्या मागे आहे. या विद्यार्थ्यांचे कष्ट आहेत, त्याच्या मागे त्यांच्या पालकांचे त्याग आहे. म्हणजे जे पालक आहेत त्यांनी त्या मागे सुद्धा त्याग केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या गुरुजनांचे मार्गदर्शन आहे. त्यामुळे हा सन्मान हा जो झालेला आहे ते केवळ एका विद्यार्थ्याचा नाही तर त्या पूर्ण कुटुंबाचा सन्मान आहे असं मी समजतो. त्यामुळे हा जो आता सन्मान आपण केलेला आहे हे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी चांगली भरारी घ्यावी, उंच झेप घ्यावी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हावं अशी सदिच्छा आणि शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो. तुम्ही जीवनामध्ये आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना पुढे मोठे होत असताना चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. आज चांगल्या माणसांची खूप गरज आहे. तुम्ही एक चांगला माणूस बनण्यासाठी खूप प्रयत्न करा. त्यानंतर या देशामध्ये तुमच्यासारख्या तरुणांची, युवतींची या देशाला, या समाजाला आणि आपल्या या पूर्ण राज्याला गरज आहे. तुम्ही या देशाचे आधारस्तंभ आहात. काय आहात? आधारस्तंभ आहात, बरोबर? आज आपण हा जो कार्यक्रम तिथे घेतलेला आहे गुणगौरवचा, यासाठी आपल्या समाजातून जवळपास 66 लोकांनी योगदान दिलेलं आहे, देणगी दिलेली आहे. छोट्यापासून मोठ्या त्यांनी आपल्या ऐपतीनुसार आपल्या समाजाला हे योगदान तुमच्या विद्यार्थ्यांकरता दिले आणि म्हणून चांगल्या प्रकारची बक्षिसं आज आपण देऊ शकलो. या सर्व देणगीदात्यांचं मी सुधागड तालुका समाजाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अशीच भरभरून मदत समाजाला नेहमीच करत राहावी आणि समाजाचा विनियोग अतिशय चांगल्या प्रकारे करायचं काम करेल याची तुम्हाला मी ग्वाही या निमित्ताने देतो. आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. त्याच्यामध्ये राज्यसभेचे खासदार साहेब जे धैर्यशीलदादा पाटील आहेत त्यांचा विशेष आपण सत्कार करणार होतो. त्यांनी हे जे सेलिंगचं काम तुम्हाला मागचे सांगितलं हे त्यांनी आपल्याला करून दिलेलं हे सेलिंग. त्यासाठी आपल्याला JSWचे जे तेलंग साहेब आहेत आणि अनुराग पाटील साहेब आहेत या दोघांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि यासाठी भास्कर पार्टी असतील, सुजित बारस्कर असतील, आमचे माझ्याकडे त्यावेळेस जीवन साजेकर होते, अविनाशदादा पवार असतील, हे सगळे लोक आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तेलंग साहेबांकडे आणि त्यांनी आपल्याला ॲक्च्युली खरं तर इतर कामासाठी पण पैसे हवे होते, एखाद्या स्कीमसाठी, विद्यार्थ्यांच्या दत्तक पालक योजनेसाठी. परंतु त्यावेळी आम्ही तुम्हाला तुमची इमारत जर असेल तर त्या ठिकाणी असं काम करून देऊ आणि दादांच्या सहकार्यामुळे, धैर्यशीलदादांच्या मदतीमुळे हे सगळं सहज शक्य झालं आणि एवढं मोठं सेलिंगचं काम पहिल्या मजल्याचं आणि हे त्यांनी आपल्याला करून दिले. त्याबद्दल मी त्या कंपनीचे जे हेड आहेत तेलंग साहेब त्या सगळ्यांना मी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो त्यांचे आणि त्यांचं मी ऋण पण व्यक्त करतो की त्यांनी चांगली मदत आपल्याला केलेली आहे. पराग साहेब तुम्ही त्यांना हा मेसेज आमचा तिथपर्यंत पोहोचवा कारण तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आता इथे उपस्थित आहात अशी तुम्हाला माझी विनंती आहे. पालकांना माझी विनंती आहे, इथे जे पालक उपस्थित आहेत त्यांना एक माझी विनंती आहे की आपल्या पाल्यांवर आपल्या स्वतःच्या अपेक्षांचं ओझं तुम्ही टाकू नका, गुणांचं ओझं त्यांच्यावर टाकू नका. त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता जी असेल त्यांची प्रत्येक कसा मुलगा एक एक वेगवेगळ्या विषयामध्ये पारंगत असतो, त्याचा तुम्ही कल ओळखून घ्या, गुणांच्या मागे लागू नका. त्याचं उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला सचिन तेंडुलकर सांगता येईल. तेंडुलकर अभ्यासात हुशार नव्हता पण त्यांच्या आईवडिलांच्या लक्षात आलं की
की ह्या क्रिकेटमध्ये याला रस आहे, त्याने त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याला जागतिक दर्जाचं क्रिकेटर बनवलं. तुम्हाला सेरेना विल्यम्स आणि त्या भगिनी माहिती असतील तुम्हाला, व्हिनस विल्यम्स, बरोबर. त्यांच्या वडिलांनी तर त्या मुलींना शिक्षणाकरता मार पण खाल्लेले, म्हणजे दात तोडले, हे तुम्हाला माहिती असेल. त्या पालकांनी एवढे कष्ट त्या मुलांसाठी घेतलेले आहेत. थॉमस एडिसनचं तुम्हाला उदाहरण माहिती असेल. त्यांना मतिमंद म्हणून शाळेत घरी पाठवलं, त्यांना शिक्षण दिलं नाही, पण त्यांच्या आईने तसं त्यांना जाणून दिलं नाही की शाळेतनं का काढलंय, आणि त्यांनी आईने त्याला शिकवलं आणि जागतिक दर्जाचे ते शास्त्रज्ञ बनले आणि त्याने अनेक पेटंट त्यांनी त्यांच्या नावावरती दिले. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर पालकांचं भूमिका मला सांगायची की ह्या पाल्यांसाठी तुमची खूप गरजेची आहे. तुम्ही ते सगळं घ्याल काळजी, याची मला खात्री आहे, बरोबर. तुम्ही विद्यार्थी, तुम्ही जीवनामध्ये खूप मोठे व्हा, म्हणजे कुठेही मागे पडू नका. आज तुम्ही BA BCom झाला असाल, काही लोक 10वी 12वीला आहेत, पुढे जाऊन ते डॉक्टर होतील, कोण इंजिनियर होतील, कोण संधी अधिकारी बनतील. आता आपली संधी इथे आली होती, आहे का संधी? आहे, बरोबर. त्याला संधी अधिकारी बनायचं आहे. MPSC UPSC परीक्षा ती देते, कलेक्टर बनेल कोण, बरोबर, कोण वैज्ञानिक बनेल, कोण AI मध्ये मास्टर बनेल. हे सगळ्या क्षेत्रात जाऊ शकता, जा, मोठे व्हा. पण ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्या तुमच्या आई वडिलांना, गुरुजनांना, समाजाला आणि आपल्या मातृभूमीला कधी विसरू नका, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण ह्याचे संस्कार तुमच्यावरती आले पाहिजे, हे तुम्ही रुजले पाहिजे, हे लक्षात घ्या. आपण जीवनात काहीतरी केलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, पण करतात का सगळेजण? आपल्याकडे भरपूर वेळ असतो. अनेक मुलं, अनेक लोक सुद्धा भरपूर वेळ म्हणजे काय करत नाहीत, किंवा आपली आहे ती नोकरी, आपलं आहे ते क्षेत्र, त्यातनं बाजूला काय जात नाही. आमच्या वेळी तर अजिबात काही सोर्सच नसायचे. आम्ही 10वी 12वी झालो की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स एवढं क्षेत्र आम्हाला असायचं. त्याच पारंपरिक त्याच्यात आम्ही शिकलो. परंतु तुम्हाला अजून भरपूर क्षेत्र, जसं मगाशी दादांनी सांगितलं की तुमच्या पुढे भरपूर क्षेत्र उभी आहेत, बरोबर. तर तुम्ही आपल्या ह्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून तुम्ही नवीनमध्ये शिरकाव करायला पाहिजे. लोकांनी सुद्धा आपल्या जुन्या पारंपरिक जे व्यवसाय आहेत किंवा अजून काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. याचं कारण तुम्हाला छोटीशी 1-2 मिनिटाची गोष्ट तुम्हाला सांगतो. एक राजा असतो, त्याच्याकडे 2 गरुडाची पिल्लं तो आणतो. 2 गरुडाची पिल्लं आल्यानंतर एक पिल्ला तो असं हातामध्ये घेतो आणि झटका देऊन त्या गरुडाच्या पिल्लाला असं वर हवेमध्ये उडवतो. ते गरुडाचं पिल्लू उंच उंच उडायला लागतं, त्याला राजाला खूप आनंद होतो. पण दुसरं पिल्लू जे आहे ते काही केल्या त्या फांदीला सोडत नाही आणि त्या फांदीवरनं उडत नाही. राजा खूप दुःखी होतो. राजाला ते खरं पिल्लू उडायला हवं असतं. तो त्यासाठी दौंडीत राज्यामध्ये फिरवतो की ह्या गरुडाच्या पिल्लाला घेऊन कोण उडून दाखवेल त्याला मी सुवर्ण मोहरा देईन, सोन्याच्या मोहरा मी देईन. आणि राजाची दौंडी ऐकून रती महारथी त्या गरुडाच्या पिल्लाला किंवा गरुडाला उडण्यासाठी येतात, पण कोणी त्यामध्ये यशस्वी होत नाही. कोणाला ते गरुडाचं पिल्लू तिथला हलत नाही आणि ते उडत नाही. एक शेतकरी, साधा शेतकरी जो असतो आपला, तो राजाकडे येतो आणि राजाला सांगतो की राजा, मला हे तुम्ही इथे ट्राय करू द्या, मी ह्या गरुडाच्या पिल्लाला उडून द्या बघतो. राजाला आश्चर्य वाटतं, एवढे सगळे रथी महाराज आले आणि साधा शेतकरी काय उडवणार. पण त्याला ते राजाला हवं असतं की ते गरुडाचं पिल्लू उडलं गेलं पाहिजे, त्याला आनंद झाला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की ठीक आहे, परवानगी दिली त्या शेतकऱ्याला, जा तू उडून दाखव मला बघू. शेतकरी जातो आणि थोड्या वेळाने परत येतो. राजाला माहिती आहे की ह्याने उडवलं 100% नसणार. त्याला म्हणतो, काय रे उडवलं काय गरुडाचं पिल्लू? तो म्हणतो असं बोर्डवरती दाखवतो आकाशामध्ये, आणि राजा आश्चर्यचकित होतो. त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो की ते गरुडाचं पिल्लू खरोखर उंच पहिल्या गरुडापेक्षा उंच उडत असतं. त्याला त्या शेतकऱ्याला राजा विचारतो, हे कसं काय शक्य केलंस तू? हे कसं तुला शक्य झालं? एवढ्या सगळ्या लोकांना जमलं नाही, तू काय असं केलंस की हे पिल्लू असं उडून गेलं एकदम झटकन? त्याने सांगितलं, मी काही केलं नाही, तो ज्या फांदीवर बसला होता ती फांदी तोडून टाकली, बाकी काहीच केलं नाही. तुम्हाला मित्रांनो हेच करायचं आहे जीवनामध्ये. आपली जी फांदी आहे, आपण कुठल्या तरी विचारावरती असं चिटकून बसलेला असतो, ते सोडत नाही, ते तुम्हाला सोडायचं आहे, डेअरिंग करायचं आहे. कम्फर्ट झोन जो असतो त्यातनं तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि तुम्हाला काहीतरी करायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता AIचा जमाना आहे, आजचा जमाना AIचा आहे. ह्या सगळ्यामध्ये तुमच्याकडे सगळ्यांकडे ChatGPT, क्लाउड, जेमिनी, बरोबर, डीपसीक अशा प्रकारचे ॲप आहेत. तुम्हाला कशाची कमतरता नाही. तुम्हाला
खूप काही बाहेर जाण्याची गरज नाही. ह्याच्यातून तुम्हाला ह्या सगळ्या ॲपमधून तुम्हाला ज्ञान मिळू शकतं. मोबाईलचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करायला शिका. मी आज सकाळी न्यूजमध्ये पाहिलं की मेटाला त्यांनी काहीतरी 5,400 कोटीचा दंड अमेरिकेमध्ये लावला. मेटा म्हणजे हे फेसबुक आणि इंस्टाग्राम जे चालवतात ती कंपनी मेटा आहे. तर तुमचा वेळ आहे त्यांनी काय दिलं, कारण की मुलांच्या मनस्थितीवर या फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे परिणाम होतो. तर तुम्ही ते रील्स आपण जे बघतो ते थोडं कमी करायचं काम करा. त्यातनं चांगल्या गोष्टी शिकायचं काम करा. मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईटही आहे. त्यामुळे त्यातनं तुम्ही त्या चांगल्या गोष्टी जर घेऊ शकलात या वयामध्ये तर तुम्हाला पुढे खूप जाता येईल. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. मी आता मध्यंतरी पण ऐकत होतो की कॉलेजची मुलं किंवा अजून काही मुलं व्यसनांच्या आहारी जायला लागलेली आहेत, कमी वयातली मुलं. हे अतिशय गंभीर आणि चुकीची गोष्ट आहे. हे तुम्ही व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. शॉर्टकट घेऊ नका जीवनामध्ये. चांगली मेहनत करा, कष्ट करा. पण हे कोण करणार आहे? हे सगळं फांदी कोण तोडणार आहे? कोण तोडणार आहे? तुमचं हे सगळं तुम्हालाच करणार आहे. तुम्हाला कोणी मदत करायला येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. हे सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्या आहेत. कारण सद्गुरू वामनराव सांगतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहे तुझ्या जीवनाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल. सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.